नमस्कार. खरं तर MHT-CET 2024 जे ॲडमिट कार्ड आहे ते रिलीज झालेलं आहे आणि आय होप सगळ्या विद्यार्थ्यांनी ते डाउनलोड केलं असेल. आजचा हा व्हिडिओ मी यासाठी बनवतोय, आता तुम्ही ज्यावेळी एक्झाम सेंटरवरती जाणार आहात त्यावेळी कोणकोणत्या गोष्टी तुमच्यासोबत कॅरी करायच्या आहेत आणि कोणत्या गाईडलाईन्स तुम्हाला फॉलो करायचं आहे याबद्दल बनवतोय. आजचा हा व्हिडिओ सगळ्यात महत्त्वाचा असणार आहे, कारण का या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ड्रेस कोड्स त्याचसोबत एक्झाममध्ये जाण्याआधी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कॅरी करायच्या आहेत याबद्दल बनवतोय. आणि आजच्या व्हिडिओमध्ये एंडिंगमध्ये मी तुम्हाला सगळ्या गोष्टी क्लिअरली सांगितल्या आणि एक बोनस टिप सुद्धा दिली आहे पुढच्या 10 दिवसांच्या प्रिपरेशनसाठी, ती जरूर फॉलो करा. त्याचसोबत आजचा हा व्हिडिओ एंडिंगपर्यंत नक्की बघा. चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब देखील करा. आता सुरुवातीला ज्या विद्यार्थ्यांची एक्झामची जी शिफ्ट आहे ती 2 मे ते 6 मेच्या दरम्यान आलेली आहे, ते विद्यार्थी जास्त पॅनिक आहेत की इतक्या लवकर कशी काय शिफ्ट आली. लक्षात ठेवा की भलेही तुमची शिफ्ट लवकर आली असेल, परंतु आता जी एक्झाम डेट आणि शिफ्ट तुम्हाला मिळालेली आहे ती चेंज होत नाही. त्यामुळे ती ॲक्सेप्ट करा आणि लवकरात लवकर अभ्यासावरती फोकस करायला शिका. होतं असं की विद्यार्थी अजून रिग्रेटमध्ये राहतात की माझ्या मित्राची शिफ्ट वेगळ्या डेला आले, माझी इतक्या लवकर कशी काय आले. याचा इफेक्ट तुमच्या एक्झामवर होता कामा नये. इतकी 2 वर्ष तुम्ही मेहनत केली आहे, आत्तासुद्धा इतकी मेहनत करताय, त्याचा इफेक्ट फक्त एक्झामच्या एका डेमुळे तुमच्या एक्झामवर होता कामा नये असं मला वाटतं. ही पहिली गोष्ट. आता दुसरं म्हणजे काय, आता ज्यावेळी तुमच्या हातामध्ये ॲडमिट कार्ड आले त्याच्यावरती पहिलं म्हणजे काय, तुमची एक्झाम डेट आणि एक्झामचं व्हेन्यू म्हणजे ठिकाण कुठे आहे, तुमची एक्झामचं सेंटर कुठं आहे ते दिलेलं आहे. आता पहिली स्टेप इतकंच करायचं आहे, जे तुम्हाला एक्झाम सेंटर मिळालं आहे ते पहिल्यांदा लोकेट करायचं आहे. म्हणजेच काय, तुम्ही ज्या ठिकाणी आता आहात त्यापासून ते किती किलोमीटर आहे गुगल मॅपचा यूज करून ठेवा. ते कुठं आहे ते आधी पहिला फाइंड करा. काही विद्यार्थी काय करतात, ऐन मोमेंटला म्हणजे उद्या एक्झाम आहे आणि आज पालकांना कल्पना देतात की माझी उद्या एक्झाम आहे आणि आपल्याला जायचं आहे. असं करू नका. तुमच्या पालकांशी बोला की माझी या ठिकाणी एक्झाम आहे आणि आपल्याला त्या दिवशी जायचं आहे. कारण का होतं असं की काही विद्यार्थी असे आहेत ना जे गावाकडून जिल्ह्याच्या ठिकाणी वगैरे जातात. प्रॉब्लेम काय येतो, ज्यावेळी तुम्ही इतक्या म्हणजे आता सकाळी 9 ते 12 ज्यावेळी एक्झाम चालू होते त्यावेळी अपेक्षित काय असतं, गेट क्लोजर टाईम आहे 30 मिनिट्स बिफोर द एक्झाम. सो 8:30ला तुमचा गेट क्लोज होणार असतो. त्यामुळे तिथं पोहोचणं खूप गरजेचं असतं. जे विद्यार्थी स्पेशली गावावरून जिल्ह्याच्या ठिकाणी किंवा इतर ठिकाणी जात असतात ना, अशा विद्यार्थ्यांना सांगायचं आहे तुम्ही आधीपासून प्रिपेअर राहा. तुमचं एक्झाम सेंटर कुठे आहे ते तुमच्या पालकांना कळवा, जेणेकरून तिथपर्यंत जायची व्यवस्था तुम्ही आधीच कराल. ही झाली पहिली स्टेप. दुसरं, एक्झाम सेंटरवरती जाण्याआधी 30 मिनिटं लवकर तुम्ही पोहोचणं अपेक्षित आहे. म्हणजेच काय, ज्या विद्यार्थ्यांची 9 ते 12 या शिफ्टमध्ये एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांनी 8:30ला पोहोचलं पाहिजेत आणि ज्या विद्यार्थ्यांनी 2 ते 5 या शिफ्टमध्ये एक्झाम आहे त्या विद्यार्थ्यांनी 1:30ला तिथं पोहोचलं पाहिजे. हा गेट क्लोजर टाईम असतो, त्याआधी तुम्ही पोहोचणं खूप अपेक्षित आहे. त्यानुसार तुम्ही तुमचा वेळ मॅनेज करा. कारण का ज्या विद्यार्थ्यांना लांब जायचं आहे ना त्यानुसार त्यांनी आधीच तिथं जाऊन एकतर राहायची तरी व्यवस्था करा किंवा सकाळी लवकर निघा. त्याचसोबत जे विद्यार्थ्यांची 5ला म्हणजे 2 ते 5 या शिफ्टमध्ये एक्झाम असते त्यानंतर यायला वेळ होतो, मग प्रॉब्लेम काय येतो, रात्री गाड्यांची वगैरे व्यवस्था नसते, त्यानुसार तुम्ही अरेंज करा. ही जरी पहिली स्टेप. एक्झाम सेंटरपर्यंत पोहोचण्याची कल्पना पालकांना द्यायची आहे. त्याचसोबत तिथं कशी जायचं आहे, किती वाजता निघायचं आहे हे तुम्हाला मॅनेज करायची. ही ती पहिली स्टेप. आता येतो दुसरी स्टेप म्हणजे काय, ॲडमिट कार्ड रिलेटेड जेवढे डिटेल्स आहेत ते सांगतो. ॲडमिट कार्ड आलेलं आहे त्यावरती तुमचा फोटो आहे, तो फोटो व्यवस्थित दिसतोय की नाही ते चेक करा. त्याचसोबत ॲडमिट कार्डचा जो फोटो आहे त्याच्या खाली अजून लिहिलं आहे की आणखीन एक फोटो ॲपिक्स करा म्हणजे चिकटवा, तो सुद्धा तिथं चिकटवायचा आहे. आणि ज्यावेळी तुम्ही ॲडमिट कार्ड घेऊन जाणार आहात त्याचसोबत तुमचे 2 किंवा 3 एक्स्ट्रा फोटोज तुमच्यासाठी बॅकअप म्हणून घेऊन जा. ते लागणार नाहीत परंतु बॅकअप म्हणून घेऊन जा. ॲडमिट कार्डवरती जो फोटो आहे तोच फोटो, सेम तसाच फोटो ॲडमिट कार्डच्या खाली जो फोटो तुम्हाला चिकटवायचा आहे तसा असला पाहिजे. ही झाली दुसरी स्टेप. तिसरी म्हणजे काय, काही विद्यार्थ्यांचा प्रॉब्लेम काय येतो, ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरला जाणार आहात त्यावेळी ते आयडेंटिटी प्रूफ लागतं. आयडेंटिटी प्रूफ म्हणजे काय, तेच विद्यार्थी जे एक्झाम देत आहे ते तुम्हीच आहात की नाही हे चेक करायसाठी. आता आयडेंटिटी प्रूफसाठी ॲडमिट कार्डवरती दिलेलं आहे, मेन्शन केलं आहे की तुमचं आधार कार्ड चालू शकतं, त्यानंतर पॅन कार्ड चालू शकतं, बँकेचं पासबुक चालू शकतं ज्याच्यावरती तुमचा फोटो आहे. मात्र हे जे डॉक्युमेंट्स मी सांगतोय, जे आयडेंटिटी प्रूफ आहे ते ओरिजिनल असले पाहिजेत. कुणी झेरॉक्स कॉपी, प्रिंटेड कॉपी किंवा ट्रू कॉपी वगैरे असं काहीही घेऊन जायचं नाही. ओरिजिनल आधार कार्ड जे सगळ्या विद्यार्थ्यांकडे असतं ते घेऊन जा, किंवा पॅन कार्ड किंवा तुमचं बँकेचं पासबुक किंवा वोटर्स ID कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, हे जे ओरिजिनल किंवा ऑथोराइज्ड आहे ते तुम्ही घेऊन जा. ही होती तिसरी स्टेप. आता येतो, तुम्ही ज्यावेळी एक्झाम सेंटरमध्ये जाणार आहात त्यावेळी तुम्हाला कोणकोणत्या गोष्टी कॅरी करायच्या. पहिलं म्हणजे काय, ॲडमिट कार्डची प्रिंटआउट तुम्ही ती झेरॉक्स काढा म्हणजे ब्लॅक अँड व्हाईट काढा किंवा कलर प्रिंट काढा, ते तुमच्यावरती आहे. एक ॲडमिट कार्डची प्रिंटआउट काढायची आहे, ते 2-3 एक्स्ट्रा तुम्ही काढूनच ठेवा प्रिंटआउट्स. कारण का ऐन मोमेंटला तिथे एक्झाम सेंटरला कुठे जरी घाळ झाली एखादी प्रिंटआउट तर प्रॉब्लेम यायला नको, बॅकअप प्लॅन म्हणून असू द्यात.
एक आहे ॲडमिट कार्डची प्रिंटआउट्स घेऊन जायचं आहे, दुसरं आहे ते म्हणजे काय, तुमचं जे मी आत्ताच सांगितलं की ओरिजिनल ID प्रूफ जे आहे, मग आधार कार्ड वगैरे तुम्ही घेऊन जा. थर्ड आहे तुमची स्टेशनरी, म्हणजे तुमचे पेन्स, बॉल पेन्स वगैरे जे असतील ना ते तुम्हाला कॅरी करायचं आहे. हे होतं कोणकोणत्या गोष्टी एक्झाम सेंटरवरती घेऊन जायचं आहे. त्यानंतर ज्यावेळी तुम्ही ॲडमिट कार्ड भरणार आहात, ज्यावेळी ते ॲडमिट कार्ड आता बघाल ना त्याच्यावरती इथे कॅन्डिडेट सिग्नेचर विचारले, ती सिग्नेचर तुम्हाला आत्ताच करायची नाही. ती सिग्नेचर ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये बसाल त्यावेळी ते सुपरवायझर असणार आहेत, त्यांच्या समोर ती साईन मारायची आणि तिथं सुपरवायझरची पण साईन आहे, ती पण तिथे कोणी काही करू नका, तिथे एक्झाम म्हणजे ते सुपरवायझर असतील ते तुम्ही साईन करतील. त्यानंतर तुमचं जे ॲडमिट कार्ड आहे त्याच्यावरती युजर नेम आणि पासवर्ड असतो. म्हणजेच काय, युजर नेम म्हणजेच काय, तुमचा रोल नंबर दिलेला असतो आणि पासवर्ड म्हणजे तुमची डेट ऑफ बर्थ. ज्यावेळी तुम्ही एक्झाम सेंटरमध्ये बसाल ना त्यावेळी तुमच्या PC समोर, त्या PC वरती पहिल्यांदा तुमचे डिटेल्स टाकावे लागतात आणि मग तुमची टेस्ट ओपन होते. त्यामुळे ज्यावेळी हे डिटेल्स तुम्ही एंटर कराल, काळजीपूर्वक एंटर करा. तुमचा जो युजर नेम असणार आहे, तो रोल नंबर जो एक्झामच्या ॲडमिट कार्डवरती दिलेला आहे आणि जो पासवर्ड असणार आहे ती डेट ऑफ बर्थ असणार आहे. त्यामुळे या गोष्टी PC वरती एंटर करताना काळजीपूर्वक करायचे. ही एक आहे नेक्स्ट स्टेप. त्यानंतर आता येतो की तुम्हाला स्टेशनरी कोणकोणती घेऊन जायचं आहे. काही विद्यार्थी काय करतात, काही विद्यार्थ्यांना सवय असते की पॅड वगैरे घेऊन जायचं वगैरे. स्टेशनरी काय करतात, तुम्ही ट्रान्सपरंट जी वॉटर बॉटल आहे ती तुम्हाला अलाव केली जाते. काही काही सेंटरमध्ये काय करतात, ते पाणी वगैरे ते स्वतः ते प्रोव्हाइड करतात. काही सेंटरमध्ये अलाव करत नाहीत ट्रान्सपरंट बॉटल्स वगैरे, ते स्वतःच प्रोव्हाइड करतात. परंतु उन्हाळ्याचे दिवस आहेत, 3 तास बसून एक्झाम द्यायची आहे, त्यामुळे ती जी काळजी आहे ती आतापासून घ्यायची आहे. एक्झाम सेंटरमध्ये जाताना ट्रान्सपरंट वॉटर बॉटल अलाउड आहे, ती घेऊन जाऊ शकता. दुसरं आहे ते म्हणजे काय, तर तुमचे जे ट्रान्सपरंट पाऊच आहे ते तुम्ही अलाव करू शकता. काही काही सेंटर्सवाले काय करतात, तर चेकिंगसाठी ते पाऊच चेकसुद्धा करतात, अलाव पण करत नाहीत. परंतु ट्रान्सपरंट पाऊच, ट्रान्सपरंट वॉटर बॉटल आणि जे ट्रान्सपरंट रायटिंग पॅड आहे ते सुद्धा ते अलाव करतात. फक्त ट्रान्सपरंट ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही ट्रान्सपरंट वॉटर बॉटल्स वगैरे अलाव करतात. जर एखाद्या वेळी काय करतात, एखादी सेंटर स्ट्रिक्टली चेक करतं, त्यावेळी तुमची स्ट्रिक्टली चेकिंग होऊ शकते. इतकंच करायचं आहे. त्यांना तुम्ही कोऑर्डिनेट करा, जेणेकरून जरी काही चेकिंग वगैरे ते काहीही त्रास देत नाहीत सगळ्या विद्यार्थ्यांना. जर त्यांना डाऊट वगैरे वाटतील ते फक्त चेक करतात की वॉटर म्हणजे जो रायटिंग पॅड आहे त्याच्या मागे वगैरे काही लिहिलेलं नाही आहे, फॉर्म्युलाज वगैरे लिहिलेलं नाही आहे, एवढंच ते चेक करतात. त्यांना कोऑपरेट करा. ही होती नेक्स्ट स्टेप. आता येतो, जर तुमच्या नेम किंवा फोटो किंवा तुमची सिग्नेचर, डेट ऑफ बर्थ, जेंडर जे ॲडमिट कार्डवरती आहे ते एकदा चेक करा. त्याच्यामध्ये काहीही करेक्शन असेल तर ॲडमिट कार्डवरती एक लिंक दिलेलं आहे ज्याच्यामध्ये एक अंडरटेकिंग फॉर्म आहे. तो अंडरटेकिंग फॉर्म तुम्ही डाउनलोड करा, त्याची प्रिंटआउट काढा, तो फॉर्म भरा आणि ज्यावेळी एक्झाम सेंटरवरती जाल त्यावेळी तिथल्या सुपरवायझरकडे किंवा तिथला कोऑर्डिनेटर जो असेल त्यांच्याकडे तो द्यायचा आहे. म्हणजे जर तुमच्या नेममध्ये किंवा डेट ऑफ बर्थ, जेंडरमध्ये काही करेक्शन्स असेल तर त्यासाठी तो अंडरटेकिंगचा फॉर्म आहे. जे PWD कॅन्डिडेट आहे त्यांच्यासाठी स्क्राईब ॲप्लिकेशन सुद्धा लिंक दिले, ते सुद्धा तुम्हाला फिलअप करायचं आहे. त्यानंतर आता येतो स्टुडंटच्या ड्रेस कोड्सबद्दल. ड्रेस कोड हा सगळ्यात महत्त्वाचा आणि इम्पॉर्टंट पार्ट आहे. फक्त लक्षात ठेवा की नीटसारखं CET सेलनं CET एक्झाममध्ये काही स्ट्रिक्ट रेग्युलेशन्स फॉलो म्हणजे दिलेले नाहीत की तुम्ही हाच ड्रेस कोड फॉलो करा. जे कल्चरल आपले ड्रेस आहेत, उदाहरणार्थ आता सिख स्टुडंट्स वगैरे असतात ते पगडी वगैरे घालतात, ते अलाउड आहेत. किंवा मुस्लिम स्टुडंट्ससाठी वगैरे ते जे कम्युनिटीचे विद्यार्थी काही असतात त्यांनी हिजाब वगैरे हे अलाउड आहेत. कल्चरल जेवढं काही जो पोशाख आहे किंवा तुमचा ड्रेस कोड आहे त्याच्याबद्दल ते काही म्हणजे त्यांच्याबद्दल काही ऑब्जेक्शन नाही, ते अलाउड आहेत. परंतु आता इतकंच सांगायचं आहे की नॉर्मल जे ड्रेस कोड्स आहेत तेच तुम्ही म्हणजे परिधान करा. कारण का प्रॉब्लेम काय येतो, एकतर काही वेळा स्ट्रिक्ट चेकिंग होते आणि तुम्ही जर जॅकेट्स वगैरे या गोष्टी जर उन्हाळ्याच्या दिवसामध्ये घालून जाल तर स्ट्रिक्ट चेकिंग होते. कारण का मोस्टली काही सेंटर्स असे असतात की स्ट्रिक्ट चेकिंगच्या खाली विद्यार्थ्यांचे म्हणजे पूर्ण म्हणजे चेकिंग वगैरे करतात, त्यावेळी प्रॉब्लेम येऊ नये. त्यामुळे नॉर्मल ड्रेस तुम्हाला फॉलो करायचा आहे. सेकंड म्हणजे काय, तुमचे फुटवेअर्स वगैरे असतील ते सुद्धा नॉर्मलच असू द्यात, जास्त सुद्धा शायनी वगैरे काहीही नको आहे. काही विद्यार्थ्यांना सवय काय असते, हातावर वगैरे रिॲक्शन्स वगैरे लिहून जायचं, असं काही करू नका. एखाद्या वेळी जर चेकिंग वगैरे झाली तर प्रॉब्लेम येईल. एक्झाम सेंटरवरती काहीही प्रॉब्लेम येईल अशा हरकती किंवा अशा ॲक्टिव्हिटी तुमच्या हातून होता कामा नये याची काळजी घ्यायची आहे. फक्त ते 3 तास अटेम्प्ट करायची एक्झाम. JEE मेन्स सारखे 2 अटेम्प्ट नाही आहेत आपल्याला. CET एक्झाम फक्त 3 तासामध्ये कंडक्ट होणार आहे. त्यामुळे आणि होतं असं की ज्यावेळी तुम्ही एक्झाम हॉलमध्ये बसाल आणि काही PC वगैरे जर प्रॉब्लेम देत असेल ना, तिथल्या सुपरवायझरला तेव्हाच्या तेव्हा कळा. खूप केसेस होतात गेल्या वर्षी. काही विद्यार्थ्यांचे PC नीट चालत नाही, त्याचं कंट्रोलचे बटन सुट नाही, माऊस व्यवस्थित स्क्रोल होत नाही, या गोष्टी होतात. त्यामुळे तिथल्या सुपरवायझरला तुम्ही कळवा, ते तुम्हाला नक्की गाईड करतील. खरं तर ह्याच होत्या जनरल इन्स्ट्रक्शन. खरं तर एक गोष्ट लक्षात ठेवा की तुम्हाला आता ड्रेस कोड्स नॉर्मल ठेवायचा आहे. ट्रान्सपरंट वॉटर बॉटल, ट्रान्सपरंट पाऊच, ट्रान्सपरंट
म्हणजे ट्रान्सपरंट जे पॅड आहे ते तुम्ही अलाव आहे. त्याचसोबत एक्झाम हॉलमध्ये जाण्याआधी तुमचं जे हॉल तिकीट आहे ते व्यवस्थित फिलअप करायचं आहे, त्याच्यावरचे फोटो जे आहेत ते व्यवस्थित चिकटवायचे आहेत आणि सिग्नेचर वगैरे साईन करूनच मग एक्झाम हॉलला जायचं आहे. आय होप आजचा हा व्हिडिओमध्ये तुम्हाला जे जनरल गाईडलाईन्स होत्या त्या समजल्या असतील. आणि एक्झाम हॉलला जाण्याआधी इतकंच करा की एक्झाम सेंटर जे आहे ते तुमच्या पालकांशी बोलून तिथपर्यंत कसं पोहोचायचं, किती वेळात पोहोचायचं आहे, एक्झामची टायमिंग किती आहे त्यानुसार तुम्हाला मॅनेज करायचं आहे. आय होप आजचा हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल ठरेल. आजचा हा व्हिडिओ मी येथेच थांबवतो. धन्यवाद.